नमस्कार सोनाली मॅडम. नमस्कार सई मॅडम. नमस्कार नमस्कार सर. बोलता दर्द आहे हो. दर्द म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय? एखादी व्यक्ती हातभर अंतरावर असताना ती मैलभर लांब वाटणं म्हणजे दर्द. मनात आकांड तांडव चालू आहे, आक्रोश चालू आहे, पण तरी बी होठातून एक शब्द बी बाहेर पडू द्यायचा नाही असा प्रयत्न करणं म्हणजे दर्द. पुस्तकाचं पान पलटावं तसंच चेतना मॅडमनी त्यांच्या आयुष्यातून मला पलटून दिलं हो. म्हणजे पलट जो या खेळाचाच भाग नाही तो या खेळात अचानक आला आणि माझा खेळ उद्ध्वस्त करून चालला गेला हो. पण आयुष्य आहे, कल्पना से भी विचित्र होता है ये सच अक्सर. जगन तो भाग है बा, जिंदगी का सफर कोई समझा नहीं. सर आलात तुम्ही? हाँ संपला तास तुमचा? हा संपला ना. वर्गाच्या पण आणि आयुष्याचं पण. काय? नाही नाही काही नाही काही नाही मॅडम. तुमची तयारी झाली? कसली? आता कसा बोलावं बा तो शब्द? ओ ते नाही का महिन्याभरानंतर ठरलंय तुमचं ते लग्न? अरे नका ना बोलू. माझ्या काळजात कसं मस होतं. ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात काळजाच्या. सॉरी सर, नाही आपण तो विषयच नको घेऊया. तुम्हाला त्रास होतो सर, आपण नको बोलूया. का बरं केलं हो मॅडम तुम्ही असं? माझं तुमच्यावर प्रेम आहे हे तुम्हाला माहिती होतं ना. अरे मागणी घालायला आलो होतो मी गणपतीत, बाकी काही नाही. तुम्ही सर प्रस्तावनेत सगळा वेळ घालवला की नाही? ते माने थेट आले आणि त्यांनी विचारून टाकलं. नाही पण कसं आहे, मी मराठीचा शिक्षक आहे, त्यात कवी मनाचा माणूस आहे. माहोल तयार करण्यात जरा वेळ जातो बा माझा. असंच होतं सर, दरवेळी तुम्ही हे असं करता, माहोल तयार करत बसता. दुसरा कोणीतरी येतो, त्याचा स्टॉल लावतो आणि तुमचा बाजार उठवतो. अरे बापरे, इतकं थेट? फक्त एक शेवटचं विचारू. आता विचारा. आता माझ्या काही काही चान्स नाही आहे का? नाही सर, आता झाली सगळी तयारी सर, लग्नाची पण आणि मनाची पण. सर काय होतं? सर काय होतं? तुम्हाला पाणी देऊ? नाही मी ठीक आहे. आय एम ओके. तुम्ही आनंदी आहे ना? नाही याचे उत्तर देऊ नका. सई मॅडम कसं आहे, आपली आवडती व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी नाही याच्यात पण दर्द, आणि आनंदी आहे याच्यात पण दर्द. मॅडम मॅडम आत येऊ का? आत येऊ का? ये. काय काम आहे? मॅडम विज्ञान प्रदर्शनासाठी नाव द्यावयाचे होते, म्हणून फॉर्म घ्यावयास आलो होतो. एक मिनिट. ठीक आहे, हा फॉर्म घे आणि मला भरून दे. धन्यवाद. हा विद्यार्थी आहे? डेंजर आहे सर. ऍक्च्युली काय झालं, आपले 2 रेग्युलर विद्यार्थी आहेत ना, ते आजारी आहेत. शिवा डेंग्यूनी आणि बने त्याच्या किड्यांनी. त्याच्यात खूप आहे. त्याच्यामुळे ना हा बदली विद्यार्थी आहे सर. बर हरकत काय रे, काय कुठला प्रोजेक्ट करणार आहेस? पृथ्वीचे भूस्खलन. भूस्खलन असतं तेही चालेल. अरे चालेल काय, भूस्खलन सांगते तर आगाऊ झालायस. नाही एक मिनिट, तू सूर्यग्रहणाचं मॉडेल करणार होतास ना? नाही मॅडम, ते खूप क्लिष्ट आहे. मॅडम माझा खूप गोंधळ होतो मॅडम. बेटा ते करून ना ते कॅरेक्टर गचक्या खाऊन मरून जाईल बेटा. अरे ते सूटच होत नाहीये ना बेटा. एखादं कॅरेक्टर जमत नसेल ना तर मंचावर कमीत कमी वेळ थांबून पटकन
पटकन निपटून निघून जावं बेटा. हा. बोल बोल काय म्हणत होता तू? बोल काय गोंधळ आहे? सूर्यग्रहणाचा माझा गोंधळ होतो. काय? म्हणजे सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते की पृथ्वीच्या मध्ये सूर्य येतो? दोघांच्या मध्ये चंद्र येतो रे. चंद्र चंद्र म्हणजे काय आहे ना, पृथ्वी आणि सूर्य दोघं पण आहे ना अशा आनंदाच्या अवकाशात भ्रमण करत असतात. त्यांना चंद्र अचानक येतो, त्याची सावली पृथ्वीवर पडते, थोडा वेळ अंधार होतो आणि मग पृथ्वीला काहीच दिसत नाही, काहीच नाही. पण सर, हा. सूर्य एवढा मोठा आणि चंद्र एवढा छोटा, मग तो सूर्याला कसा झाकतो? अरे चंद्र श्रीमंत आहे भो, ऊसाची शेती आहे त्याच्याकडे, 4 ट्रक आणि 8 ट्रॅक्टर आहे. सर काय बोलताय? नाही तर काय, चंद्राच्या श्रीमंतीला तर बोलली ना पृथ्वी, दुसरं काय? असं नाही. गेली सूर्याच्या प्रेमाला विसरू. असं नाहीये सर. अरे तसंच आहे, तसं नाही तर कसं आहे? कसं आहे भो, सर लहान मुलगा. ते तू स्वतःला सांग. कसं आहे, चंद्राकडे जे आहे ना ते क्षणिक आहे रे. अरे त्याचा प्रकाश सुद्धा स्वतःचा नाही रे. जे काय आहे ना ते वाडवडिलांची इस्टेट आहे, त्याच्यावर माच करतो तो. सूर्य आहे ना, सूर्य स्वयंप्रकाशित आहे, त्याने जे काही ना ते स्वतःच्या दमावर कमवलेलं आहे. अरे चंद्र आता फक्त काय आहे ना, सूर्याचा एक प्रॉब्लेम आहे, तो सकाळी जेव्हा उगवतो ना तेव्हा आधी थोडासा लाल असतो, नंतर अजून थोडा लाल होतो आणि नंतर लाल बुंद होतो. तर असा माहोल तयार करायला वेळ घेतो बुवा तो. चंद्रासारखा भुसकन भुसकनी जातो. ते पाठीवर घाम किंवा बेंड येतात ना तसा येतो आणि जातो तो. काय त्याच्या सौंदर्याचं कौतुक करतात काय माहिती. सर, हे तर वर्गात शिकवलेच नाही. बेटा आयुष्याच्या वर्गात हा धडा शिकवला जातो, येईल तुला अनुभव येईल. पण सूर्य आतल्या आत जळत असतो, ते दिसत नाही पृथ्वीला. यात सूर्याची पण चूक आहेच. सूर्याची चूक आहे. हो, लांब राहून अव्यक्तपणे प्रेम करायचं पृथ्वीवर, पृथ्वीला कसं कळणार? अरे पृथ्वीची अक्कल काय शेण खायला गेली होती का? सर! अरे वा, सर हे पृथ्वीला अक्कल नाही आहे. सर, पृथ्वी काय? का आंधळी आहे का? सॉरी सर आपण घाबरू घाबरू नको, घाबरायचं नाही बदली- सॉरी सॉरी सॉरी. पण काय सूर्याच्या डोळ्यातलं प्रेम पृथ्वीला दिसलं नाही? हा, अरे काय काय केलं रे सूर्याने पृथ्वीसाठी. म्हणजे अटेंडन्स लावली सूर्याने, सायकलवरून भाज्या पोहोचवल्या घरी. अरे सूर्याने पृथ्वीला सुद्धा सायकलवरून सोडलेलं आहे, काय सांगू आता. सर, सूर्य पृथ्वीला सायकलवरून सोडायचा? अरे घरी जाऊन स्वतः लग्नाची मागणी घातली आहे सूर्याने. हा, का गंमत आहे का? पृथ्वी पण लाजली होती त्यावेळेस, पण त्यान ना तो दलिंदर चंद्र आला आणि लागलं सूर्याला ग्रहण. सर, तुमचा ब्रेकअप झालाय काय? नाही नाही, कोण बोल कोण बोल. सर, ब्रेकअप झाला लोक असं येड्यासारखं बोलतात. शिवलकर कॅरेक्टर सुटतंय. हो चल पळ, फॉर्म घेऊन जा, चल पळ तुमचं पेन. पळ. सर काय बोलत होता तुम्ही? बघितलं मॅडम, विद्यार्थी समज- मॅडम फसलेल्या कॅरेक्टरला सुद्धा कळलं आपलं ब्रेकअप झालेलं आहे, पण तुम्हाला कळलं नाही ते. कळलं, मला कळलं सर, सगळं कळलं, पण आता वेळ निघून गेली आहे सर. नाही मॅडम, अजून पण वेळ गेलेली नाहीये. तुम्ही ठरवलं तर सगळं होऊ शकतं मॅडम. पप्पांना काय सांगू सर? पप्पा, तुम्हाला पप्पा माहिती आहेत ना माझे कसे. अरे पप्पांना लग्न करायचे का तुम्हाला लग्न करायचे? मी का, तुम्ही आधी का नाही विचारलं सर मला? मॅडम मी आत्ता विचारतो. मी अजून पण तुमची वाट बघतोय मॅडम. तुम्ही माझ्याकडे या मॅडम. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याची वाट लागून जाईल. प्लीज मॅडम, प्लीज. नाही सर, आता मी कसं तुम्हाला सर, मी मानेंना शब्द दिलाय आणि मी आता मानेंची झाली आहे सर. सर सर काय सर, नाही, पाणी नाही, घ्या. नाही. सर नका त्रास करून नाही, घेऊ पाणी. नाही, सर पाणी प्या ना सर. मॅडम, आत येऊ का? ये 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 ये. काय ग? काही नाही, मी पण आज बदली विद्यार्थिनी आहे म्हणून म्हटलं एंट्री करून घ्यावी. अरे बापरे, डान्स करायला आली आहेस? नाही नाही, पण ते आले तर थोडस करावं लागेल ना. या तुझ्या सवयींवर ना अंकुश ठेव. बापरे. आपली शाळा म्हणजे लहान विद्यार्थ्यांची प्रयोगशाळाच झाली आज. चांगलंय. एक सर. बोल, काय काम आहे बोल. ईशा मॅडमनी विचारलेलं आहे की गॅदरिंगच्या आमंत्रण पत्रिकेवरती कविता कुठली छापायची आहे.
बालकवींची छापायला सांग. म्हणजे फुलराणीची कविता छापायची. ये हो झालं. किती वेळ त्यातच अडकून राहणार आहेस? बाहेरचं पण जग आहे. ठीक आहे. मी माझी शांतीत क्रांती करते. काय? बेटा फुलराणीची जी कविता आहे ना ती गोड आहे, पण आयुष्यात नुसता गोडवा नसतो. सर जळते निखारे असतात, टोचणारे काटे पण असतात बरं का. सर अरे त्यामुळे बालकवींची नको. नामदेव ढसाळांची कविता ती छापू आपण. सर ओके. माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करावे, लालपरी खावी, मुबलक कंट्री प्यावी, याला त्याला आई बहिणीवरून गाली द्यावी तुमच्या आईच्या. सर काय करताय सर? माणसाला गुलाम बनवावं, ऐका माझं. त्याच्या पाठीवर हंटर असा मारावा. सर, थांबा, सर, थांबा. अरे त्याच्या सर, शांत व्हा ना, सर. मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला. अरे ढसाळांच्या कवितेचा एवढा इम्पॅक्ट आहे. नाही सर, प्रस्तावनेने थोडासा गोंधळ घातला होता, पण तुमचा हात साधा सरळ स्वभाव मला खूप आवडतो सर. नाही पण माझ्याकडे ऊसाची शेती नसली तरी तुमचं प्रेम आहे. तरी 4 ट्रक आणि 8 ट्रॅक्टर नसले तरी तुमचं प्रेम आहे. तरी हा माझ्याकडे फक्त एक सायकल आहे तरी तुमचं प्रेम आहे. तरीही नमस्कार बायको मॅडम. मी आलो की ह्यांना उचकीच लागते लागा लगेच. हे घ्या. नमस्कार बायको मॅडम. तुम्ही इकडे कसे? इकडं कसं म्हणजे लागा जिथं तुम्ही तिथं आम्ही. आता लागा तुमच्याशिवाय चैन पडतंय वय आम्हाला. आ सरप्राईज घेऊन आलोय तुमच्यासाठी. कसलं सरप्राईज? या जाऊ तू यावं जाऊ तो. बघा खिडकीतनं खाली काय आहे. अय्या फटफटी. फटफटीच. फटफटी नाही आहे ती, बुलेट आहे बुलेट. तेच ते, पण फटफटी मला खूप आवडते. नवीन आहे, कोणाची आहे? आपली आहे. तुमच्यासाठी आणली खास. आता जोड्यानं हिंडायचं दोघं. गावातनं नुसता आवाज झाला पाहिजे, धका 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 धका. हा तुमच्यासाठी आणलेलं आहे गिफ्ट. माझ्यासाठी? घ्या. त्याच्या मायला त्याच्याला आजायचं राहू देऊ. घ्या चला आला. निवडून हिंडायचं आता, कळलं का? सुट्टीत द्यायची नाही. इकडे धका धका, इकडे चाका चाका. सगळेच वाटलं पाहिजे राजा राणीचा जोडा झिंडतोय. काय सर तुम्ही काय तोंडात काय बोळा कोंबलाय काय? नाही. काढा की गावा तरी बाहेर. हा बरं मॅडम चला निघायचं का? आता माझा तास आहे आता. त्याला काय होतंय दवा? ही घेतलं की तुमचा तास घ्याल का हो? हा म्हणजे कसं आपलं जुळतंय मग घ्या. अरे अरे घ्या तुम्ही. अरे. चला बायको मॅडम धका धका चाका चाका. अरे लाजू नका लागा तुम्ही, लई लागता बरं का. माझं नका काय होणार. अरे बघितलं पण नाही. अरे खड्ड्यात गेलं प्रेम. विद्रोह पाहिजे, विद्रोह. हे सारं विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावं, अनामी भीतीने फुटू द्यावं, रिचू द्यावं, पसरू द्यावा त्याचा पस, उडू द्यावा मेंदूच्या ठिकऱ्या. खड्ड्याच्या